राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये योजना आणि त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल काही भाष्य जे आहे हे त्यांनी केलेलं आहे। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ज्या पद्धतीने अजित पवारांनी हा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप अनेक करण्यात आले, मात्र हे आरोप कधीही सिद्ध होऊ शकले नाही आहेत। मी व्हिडिओ अद्याप बघितलेला नाही, पण त्या व्हिडिओत जर दादा असं बोलले असतील तर ते वास्तव आहे। आरोप प्रत्यारोप, खालच्या पातळीवरच्या टीका, जाणीवपूर्वक द्वेष वाक्य त्यांच्याबद्दल बोलणं हे प्रकार सातत्याने विरोधकांकडून सुरू असतात। त्याच्यामुळे आरोप करणं वेगळं, आरोप सिद्ध होणं वेगळं। यापूर्वी सुद्धा अनेक आरोप केले गेले, सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण मात्र ते सिद्ध झाले नाहीत। मध्यंतरी अण्णा हजारेंनी सुद्धा त्याबद्दल स्टेटमेंट केलं होतं की माझा या गोष्टीशी संबंध नाही, कारण त्या आरोपात काही तथ्यच नाही। त्यामुळे विरोधक म्हणून विरोधकांचा आरोप करणं काम असतं, मात्र ते सिद्ध व्हायला फार मोठी वेळ जाते। त्याच्यामुळे दादांनी काय व्हिडिओमध्ये नेमकं बोलले ते बघितल्यानंतर त्यावर बोलणं उचित ठरेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जे आरोप होते, जे आरोप करण्यात आले, हे सगळे अजित पवारांचे आरोप भाजपनं केलेले आहेत, भाजपनं आरोप केलेले आहेत। त्याकडे कसं बघताय? कारण का सुप्रिया सुळे असं म्हटलेत की महायुतीचा तो जरी तुम्ही घटक आता असलात तर या महायुतीनंच तुमच्यावरती आरोप केले होते। बरोबर आहे ना, विरोधकांच्या वेळेस आरोप करणं विरोधकांचं कर्तव्य असतं। ज्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो त्यात अर्थातच भारतीय जनता पार्टी आमचा विरोधी पक्ष होता आणि मग साधारणपणे एकामेकावर आरोपाच्या फैरी झडतात। त्या फैरी झडत असताना जर दादांवर आरोप झाले असतील तर त्यात काही वेगळं असल्याचं कारण आहे, पण ते आरोप सिद्ध झाले नाहीत, हे महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना ते उसणं अवसान आणण्याची सवय आहे आणि आता प्रत्येक योजनेवरून त्याच टीका करतायत। काल तर अनेक विरोधी पक्षाच्या लोकांनी लाडकी बहीण या योजनेवरून काय ट्रोलिंग केलं, अत्यंत चुकीच्या पद्धतीने दादांबद्दल बोलले। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब बहिणींसाठी आहे, श्रीमंत ज्या आहेत बहिणी त्यांच्यासाठी नाही, एवढं लक्षात घेतलं पाहिजे। पण अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचा आरोप असेल, हे सगळे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी प्रामुख्याने केले होते। बरोबर आहे, त्यावेळेस देवेंद्रजी महायुतीत आम्ही विरोधात होतो, महाविकास आघाडी। आरोप त्यांच्यावर पण झाले, देवेंद्रजींवर पण आरोप झाले, आम्ही पण आरोप केले, मी स्वतः आरोप केले। मात्र एक असं असतं की विरोधाच्या भूमिकेत असताना आरोप करणं हा राजकीय शिष्टाचाराचाच एक भाग असतो असं समजायला हरकत नाही, पण ते आरोप सिद्ध होणं मला असं वाटतं ते महत्त्वाचं आहे। सुप्रिया सुळेंनी एक आक्षेप घेतला या व्हिडिओच्या माध्यमात, जे घड्याळ चिन्ह दिसतंय ते घड्याळ सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावरती कुठच्याही प्रकारचा उल्लेख नाही, तो उल्लेख केला पाहिजे होता असं म्हटलंय त्यांनी। मी व्हिडिओज बघितलेला नाही आणि घड्याळ चिन्हाबद्दल आमच्या विरोधकांनी काळजी करू नये, ते चिन्ह आमच्यासोबत होतं आणि आमच्यासोबत राहणार आहे। हाथरस दुर्घटनेबाबतीत एक प्रश्न आहे। हाथरस दुर्घटना घडल्यानंतर आयोजकांवरती गुन्हा जो आहे हा दाखल करण्यात आला, मात्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर त्यावेळेलाही अशीच दुर्घटना गेली, अनेकांचे जीव गेले, त्यावेळेला तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात ही मागणी लावून धरली होती। आज तुम्ही सत्तेत आहात, SIT स्थापन करून पुढे काहीच झालेलं नाही आहे। हाथरस घटनेमध्ये ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला त्या आयोजकांवर गुन्हा झालाच आहे दाखल, पण तो भोला बाबा नावाचा जो बाबा आहे तो फरार झाला आहे आणि मला असं माहिती पडलं की FIR मध्ये त्याचं पण नाव नाही। मग उत्तर प्रदेश सरकारने त्याला मोकाट सोडलं आहे का? त्याच्यावर सुद्धा मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। राहिला प्रश्न मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी जे चेंगराचेंगरी होऊन अनेक निष्पाप लोक गेले त्यावेळेस मी सुद्धा माझी भूमिका मांडली की संबंधित लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। तर निष्पाप लोकांच्या जीवाला न्याय म्हणजे मृत्यूला न्याय द्यायचा असेल तर जो कोणी बुवा बाबा असेल जे अंधश्रद्धा पसरवतात त्यांच्यावर कायदेशीर कठोर होऊन SIT स्थापन होऊन चौकशी झाली पाहिजे। पण SIT स्थापन झाली, चौकशी काही पुढे काय आहे त्याचं काहीच जनतेला माहीत नाही किंवा त्याचं काहीच उत्तर मिळालं नाही आहे। आता हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं पाहिजे। माझी भूमिका अशी आहे की त्या लोकांना न्याय मिळावा आणि SIT स्थापन केल्यानंतरही जर पुढे प्रोसेस झाली नसेल तर मग मला एक लक्षवेधी लावावी लागेल त्याच्यावर। अमोल मिटकरी होते, त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बाबतीत जी चेंगराचेंगरी झाली होती याच्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता भाष्य केलं पाहिजे अशा पद्धतीचं उत्तर अमोल मिटकरी यांनी दिलेलं आहे। पुढे जर्नलिस्ट गणेश मोरेसह विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।